मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। आज आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे। व्यास पौर्णिमा आणि सर्व भारतवर्षामध्ये हा दिवस गुरुपौर्णिमा किंवा गुरुपूजेसाठी याचं महत्त्व आहे। आजच्या दिवसाचं आजपासून चातुर्मास सुरू होतो। ही गुरुपौर्णिमा याचं वैशिष्ट्य काय आहे, या भारताच्या संदर्भात याचं महत्त्व काय आहे। भारत हा प्राचीन काळापासून अन्वेषण करणारा देश आहे। अति प्राचीन काळापासून अन्वेषण म्हणजे शोध घेणं, ब्रह्मान्वेषणमानः असं उपनिषदामध्ये आहे। ब्रह्मनिष्ठाः ब्रह्मज्ञानपरायणाः ब्रह्मान्वेषणमानः असे 6 महाशालाः म्हणजे महागृहस्थ, थोर गृहस्थ होते। ते ऋषींकडे आपल्या गुरुकडे जातात आणि प्रश्न विचारतात। 10 प्रमुख उपनिषद आहेत। उपनिषद म्हणजे आपलं संपूर्ण भारतवर्षाचं तत्त्वज्ञान आहे। ते तत्त्वज्ञान या 10 उपनिषदांमध्ये आहे। याला वेदांत म्हणतात। उपनिषद म्हणजे वेदांत। आपले मूळ शास्त्र हे वेद आहेत आणि या वेदांचं सार काय आहे, निर्णय काय आहे, अंतिम निर्णय काय आहे, वेदांना शेवटी काय सांगायचं आहे। जसं भगवद्गीता शेवटी काय सांगायचं आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा हे सार आहे। माझा मोह गेला, माझा भ्रम गेला आणि माझी स्मृती म्हणजे आत्मस्मृती मी कोण आहे, लब्ध्वा म्हणजे मला मिळाली, प्राप्त झाली। तर हे उपनिषदांचा सार आहे। निर्ममो निरहंकारस्य शांतिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति। ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अर्जुना मग पुन्हा मनुष्याला मोह होत नाही। मोह काय आहे? मोह म्हणजे अज्ञान। अज्ञान होत नाही। त्याला जसं जे दिसायला पाहिजे ते दिसतं, जसं दिसायला पाहिजे तसं दिसतं। आपल्याला जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, जसं पाहिजे तसं दिसत नाही आणि आपल्याला वेगळं दिसतं, विपरीत दिसतं। ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हा आजच्या दिवसाचा महत्त्वाचा भाग आहे। व्यासांनी काय केलं? येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। आजच्या दिवसाला व्यासपौर्णिमा का म्हणतात? कारण भारत हा संपूर्ण अध्यात्माचा देश आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात भारत हा धर्मप्राण देश आहे। याला धर्माची भाषा समजते, दुसरी कोणतीच भाषा समजत नाही। असं स्वामी जे काय करायचं धर्माच्या माध्यमातून करा तर तुम्हाला यश मिळेल। जर तुम्ही ते तसं नाही केलं तुम्हाला तर कद्दू मिळेल, स्वामीची भाषा आहे की नाही। त्यांचं ते निरीक्षण आहे, त्यांचा तो निष्कर्ष आहे। थोर होते, त्यांच्याविषयी काय बोलायचं आपण। परंतु त्यांनी म्हटलं आहे जे काही करायचं असेल तर धर्माच्या माध्यमातून तुम्ही केलं तरच तुम्हाला ते जे फळ पाहिजे ते मिळेल, नाही तर तुम्हाला कद्दू मिळेल, काही मिळणार नाही। शून्य, कद्दू म्हणजे शून्य। म्हणून इथे सगळं काही धर्माच्या माध्यमातून होतं भारतामध्ये। भारत हा धर्मप्राण देश आहे, हा ज्ञानाधारित देश आहे। या देशाचं महत्त्व हे ज्ञान आहे। म्हणून
समाजाची जी घडण आहे इथे ज्ञानाला समोर ठेवून केलेली आहे. हा समाज असा निर्माण झाला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक मनुष्य कुठेही असो तो कोणत्याही पायरीवर असो तो आत्मज्ञानी होणार, ब्रह्मज्ञानी होणार. आणि ब्रह्मज्ञानपरायणा ब्रह्मान्वेषमाना ब्रह्मनिष्ठा, म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ते ब्रह्मज्ञान पाहिजे. नसेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि सतत प्रयत्न करायला पाहिजे की माझ्या डोळ्यासमोर कशाप्रमाणे ब्रह्मज्ञान हा विषय राहिला आहे. त्यासाठी दिवा पाहिजे. अंधार असेल, अज्ञानाचा अंधार असेल, रात्री काळोख असतो आणि मग अरुणोदय होतो आणि पूर्व दिशेला लालिमा फाकते आणि आपल्याला एक अंदाज येतो आता लवकरच सूर्यनारायण क्षितिजावरती येणार आणि मग रात्रीचा जो काळोख आहे तो नष्ट होणार. तसंच हृदयामधला जो काळोख आहे अज्ञानाचा आणि मोहाचा, हा दूर करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपलं शास्त्र सांगतं की तुमच्या डोळ्यासमोर ब्रह्मज्ञान ठेवा. ब्रह्मज्ञान फोकस. मनुष्याचा जन्म हा विशिष्ट कारणासाठी होतो. तुका म्हणे हेची धरा हरिचरण दृढ धरा, चुके 84चा फेरा, तुझ्या प्राणा, की तुम्ही दृढ मनामध्ये हे धरा, हेची करा. तुम्ही एवढंच करा. तुका म्हणे हेची करा हरिचरण दृढ धरा, देवाचे पाय पक्के धरा. आणि सगळ्या जगासमोर हाच एक आदर्श आहे. मनुष्य जन्म त्यासाठीच आहे. मनुष्य जन्म इतर गोष्टींसाठी नाही आहे. नाही, मनुष्य जन्माचं ध्येय लक्ष फक्त एकच आणि एकमेव आहे. हे स्वामी विवेकानंद शब्द आहे. नाही, एक आणि एकमेव आणि एकच, दुसरं कोणतंही नाही. तुम्ही श्वास घेता हे अनुषंगिक आहे. नाही, त्याला अनुषंगिक म्हणतात. बऱ्याच गोष्टी आपण इतर गोष्टी करतो त्या अनुषंगिक असतात. जसं मी उदाहरण देतो, तुम्हाला इथून दिल्लीला जायचं आहे, प्रवास करायचा आहे ट्रेननी, तर तुम्हाला तुमचं लक्ष काय आहे? इथे बसणं संभाजीनगरमध्ये आणि दिल्लीचं शेवटचं स्टेशन आहे जे कोणतं असेल, कारण दिल्लीला बरेच स्टेशन्स आहेत, तिथे जाऊन उतरणं, त्याला डेस्टिनेशन म्हणतात. शेवटचं तुमचं डेस्टिनेशन आहे ते तुम्ही करणं. आणि मध्ये ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या अनुषंगिक असतात. की तुम्ही काही इथं बसल्याबरोबर काही दिल्लीला पोचणार नाही, त्याला काही अवधी लागतो, वेळ लागतो. तर त्या सगळ्या गोष्टी त्याला अनुषंगिक म्हणजे आलेल्या, पर्यायाने आलेल्या आहे. मग तुम्ही गाडीत बसा, काय वेळ कसा घालवायचा 24 तास ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय करता त्याचं काही चूक नाही त्याच्यामध्ये. तुम्ही 24 तास झोप काढा, वाचन करा, गप्पा मारा. काही लोक खाणं पिणं करतात, म्हणजे इथून तिथपर्यंत खातच राहतात, आहे की नाही? त्यांना ते जमतं. सगळ्या गोष्टी जमत नसतात. काही लोक झोपतात, त्यांना ते जमतं, इथं झोपतात तिथंच उठतात एकदम. ते हा जमण्याचा प्रकार आहे. सगळ्या गोष्टी जमत नसतात. तर काही लोकांना ज्या गोष्टी जमतात त्यांनी त्या गोष्टी कराव्या, त्यात काही चूक नाही आहे. काही लोक वेगवेगळ्या काही खातात, वाचतात, गप्पा करतात, थोडंसं ॲसॉर्टेड असतं, वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या करतात. म्हणजे प्रत्येकाने काय करावं हे त्याचं तो ठरवेल. त्याच्या संस्काराप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या सवयीप्रमाणे, त्याच्या स्वभावाप्रमाणे तो ठरवेल. त्यात चूक काही नाही आहे. प्रवृत्ती एषा भूतानाम, ही माणसाची प्रवृत्ती आहे, त्यात काही चूक नाही आहे. आपण जे करतो जन्मभर त्यात काही चूक नाही आहे. मग चूक कुठे आहे आणि बिघडतं कुठे आहे? बिघडतं हे की तुम्ही विसरून जाता की तुम्हाला कुठं जायचं आहे. आणि ते चूक आहे. तुम्ही बसले आहात शेवटच्या स्टेशनात,
शेवटचं स्टेशन गाठण्यासाठी तिथे उतरला, यू आर परफेक्टली राईट की नाही. तुम्ही मध्येच उतरले आणि मध्येच काहीतरी जे आहे ते सोडून दुसरंच काहीतरी करायला लागले, म्हणजे तुमचं जे चुकलं तिथे जाणं ते चूक आहे. तुम्ही शेवटी जिथे जायला पाहिजे तिथे न जाता दुसरीकडेच भरकटले की नाही, तर ते चूक आहे. भरकटणं हे चूक आहे. पण बाकी जे आहे मध्ये ते अनुषंगिक आहे की नाही. काही लोक असतात, काही लोक पुस्तक वाचण्यामध्ये, आता वेळ मिळाला आहे आपल्याला ग्रंथ वाचन करूया, एरवी वेळ कमी मिळतो, अभ्यास करायला वेळ मिळत नाही, आता 24 तास मिळाले, दुसरं काहीच करता येत नाही. काही लोकांना वाटलं की आपण पुस्तक वाचू की नाही, ज्ञान ग्रहण करू, हा त्याचा प्रश्न आहे. पण ज्याने काही केलं नुसतं झोपून जरी गेला की नाही, ते पिचाती तरंते व मृत्युम श्रुतिपरायणा, ते सुद्धा तरुण जातात. भगवद्गीता की नाही. अतितरंती एव, नक्कीच ते सुद्धा अतितरंती, नक्कीच ते फक्त त्यांनी गाडीत बसलं पाहिजे. फक्त मी दृष्टांत उपमा आहे, उदाहरण देतो आहे, नेहमीच आपल्या सहज करण्यासारखं उदाहरण आहे. तुम्हाला तिथे पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. ते तेवढं तुम्ही पथ्य पाळलं, मग बाकी काही करा. तसंच जीवनाचं आहे. हरिचरण दृढ धरा की नाही. चुके 84चा फेरा तुझ्या प्राण, हा आपल्याला जो अनेक जन्म बहुनी मी ते अनेक जन्म बहुनाम जन्मना म्हणते गीता म्हणते, भगवद्गीता म्हणते. अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानवान, हा ज्ञानवान मनुष्य असतो. मनुष्य ज्ञानवान होतो म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पोटभरून ज्ञान नाही, ते तर आपल्याकडे भरपूर आहे आणि त्याची फार गरज पण आहे की नाही. पण त्याचा इथे संदर्भ नाही की नाही. आत्मज्ञान, तुम्ही कोण आहात, कशाला आले आहात, आलेच आहात या जगामध्ये, तर ज्यासाठी आले ते करून जा. हे आपल्याला म्हणून येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, हा प्रदीप ज्ञानमय प्रदीप, सुंदर शब्द आहे की नाही. हा जो प्रदीप जाळलेला आहे, दीप प्रदीप, अगदी तेजस्वी दीप, त्याला प्रदीप म्हणूया आपण नाही. हा ज्ञानमय आहे की नाही. या प्रदीपातला जो दिवा आहे, उजेड आहे, हा सगळा ज्ञान आहे की नाही. संपूर्ण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. तुमचं जीवन आतून बाहेरून उजळायला पाहिजे. आणि व्यासांनी हे केलं म्हणून आज आपण त्याला व्यास पौर्णिमा म्हणतो की नाही. येन त्वया व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र होते. पराशर हे वशिष्ठांचे होते, शक्तीचे होते. शक्ती वशिष्ठाचे म्हणजे नारायण परंपरा आहे, विष्णू परंपरा आहे. म्हणून शुकदेव नंतर व्यासांचे पुत्र शुकदेव, ही पुत्र परंपरा आहे. नंतर मग शुकदेव अविवाहित होते, मग शिष्य परंपरा असो, मग शंकराचार्य, मग ही सगळी संन्यासी परंपरा आहे. भारताची परंपरा संन्यासी परंपरा आहे. हा भारत, हा जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं, हा समाज जो आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. भारताची प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला शेवटी आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचवते, तुम्हाला ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोचवते. त्यांचा उद्देश तो आहे, आपल्याला तो समजला पाहिजे. म्हणून स्वामीजींचं वाक्य फार महत्त्वाचं, स्वामी विवेकानंदांचं फार महत्त्वाचं आहे. समाज कसा पाहिजे, कारण समाज फार महत्त्वाचा आहे. समाजाचे आपण घटक आहोत की नाही. समाज आहे तर सर्व काही आहे, समाज नाही तर काहीच नाही आहे. सगळं काही समाजाचं नाही. जसा समाज तसंच तुम्हाला ते तुमचं ध्येय गाठता येईल आहे. म्हणून सामाजिक जी घटना आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणून परिवार, कुटुंब हे फार महत्त्वाचं घटक आहे. भारताचं ते आणखी वैशिष्ट्य आहे की आपल्या इथला कुटुंब व्यवस्था फार मजबूत आहे. सध्या तरी असंच म्हणायला पाहिजे. ती थोडं मोडकळीस येते आहे, बऱ्याच प्रमाणात त्याची थोडंसं हललेलं आहे ते. पण जे इतर ठिकाणी झालं आहे, युरोपमध्ये विशेष करून झालेलं आहे, अमेरिकेमध्ये
तितकी काही परिस्थिती अजूनही आपल्याकडे बिघडलेली नाही आहे. पण ती बिघडू देऊ नये, कारण परिवार हा फार फार महत्त्वाचं आहे. कुटुंब फार फार महत्त्वाचं आहे. ते बिघडलं की सगळंच बिघडलं. कारण ते तुम्हाला ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाणारी एक अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे. ब्रह्मनिष्ठो गृहस्थ स्यात् ब्रह्मज्ञानपरायणः यत् यत् कर्म प्रकुर्वीत तत्तत् ब्रह्मणी समर्पयेत. गृहस्थ म्हणजे जो घर बांधतो, घरात राहतो, त्याला गृहस्थ म्हणतात. गृहस्थ आपल्याला गृहस्थाश्रम म्हणतो आपण. ब्रह्मचर्य आश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम आहे, तो आश्रम आहे. ब्रह्मस्थ ब्रह्मज्ञानपरायण गृहस्थ हा ब्रह्मज्ञान ब्रह्मनिष्ठ व्हायला पाहिजे. ब्रह्माची त्याची निष्ठा, इंटिग्रिटी तिथे त्याची पाहिजे, ब्रह्मामध्ये, इतर कुठे नको. बाकीच्या गोष्टी येतात, कोसळतात, संपतात. आपण व्यवहारात बघतो. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की ती टिकणारी आहे. काहीच टिकत नाही की नाही. सगळं उद्ध्वस्त होतं की नाही. काहीच टिकत नाही जगामध्ये. हा जगाचा स्वभाव आहे, कारण ते ब्रह्माचं स्वरूप आहे की नाही. जन्मादि यस्य अतः ब्रह्मसूत्रच आहे ते. पहिलं दुसरं सूत्र आहे. आदी म्हणजे जन्म, सृष्टी, उत्पत्ती होते, त्यानंतर टिकते आणि संपते, विनाश. त्याला जन्मादि यस्य म्हणत. ब्रह्मसूत्र दुसरं ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदाचं सार. व्यासांनी केलं, त्याला व्याससूत्र पण म्हणतात. गीता, उपनिषद, गीता, तिसरा क्रमांक गीतेचा आहे. ती स्मृती प्रस्थान आहे. ब्रह्मसूत्र न्याय प्रस्थान आहे. न्याय म्हणजे तर्क, बुद्धी. आणि उपनिषद हे श्रुती प्रस्थान आहे. सर्वात प्रमुख उपनिषद. ते समजून घेण्यासाठी, त्यातली तत्त्व समजून घेण्यासाठी ब्रह्मसूत्राची रचना झाली. त्यानंतर व्यासांनीच रचना केली, आणि हे पण व्यासांचंच रचना आहे. गीता म्हटलंसुद्धा श्लोक सप्तशतही उपनिबंध हे व्यासांचंच काम आहे. आपल्यासाठी व्यासांचे इतकं उपकार आहेत. म्हणून ते येन त्वया भारत तैलपूर्णः. भारत म्हणजे महाभारत. त्याचं नाव आधीचं जय होतं, नंतर भारत झालं, नंतर महाभारत झालं. भारत तैलपूर्ण हा जो महाभारत ग्रंथ आहे, हा काय शिकवतो आपल्याला? तैलपूर्ण हा असं म्हटलं आहे. प्रज्वाल्य हा ज्ञानमय प्रदीप्त, हा ज्ञान देतो आहे आपल्याला. कशाचं ज्ञान देतो? आत्मज्ञानाचं देतो. म्हणजे काय करतो आहे की तुम्ही कसे वागले, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही मनुष्याला आयुष्य मिळालं आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं की नाही. जाती आयुर्भोगा हा योगसूत्र आहे. तुमचा जन्म कुठे होणार, कसा होणार, आयु म्हणजे आयुष्य तुमचं किती होणार, कसं होणार, आणि भोगा म्हणजे तुम्ही जन्मभर काय तुम्हाला सुखदुःखांचा भोग जो आहे हे कसं ठरणार, हे तुमच्या आधीच्या प्रमाणे ठरत असतं. नाही तर सगळ्यांनाच आयुष्य एकसारखं मिळालं असतं, सगळ्यांनी एक प्रकारचे सुखदुःख उपभोगले असते, सगळ्यांचा एकाच प्रकारचा जन्म झाला असता. असं का होत नाही? कारण तसे कर्माचे परिणाम नसतात, कर्मफल नसतं तसं. म्हणून ती इतकी विविधता आपल्याला दिसते. ते कशाहून ठरत असतं? ते ठरत असतं आपल्या कर्मफळाप्रमाणे. म्हणून महाभारत आपल्याला सांगते की तुमचं जे काही आयुष्य असेल ते सुखदुःख तुम्हीच ठरवता. तुम्ही किती सुख उपभोगणार आणि किती दुःख उपभोगणार. तुमचा जन्म कसा आणि कुठे होणार ते तुम्हीच ठरवत असता. आणि तुमचं आयुष्य किती असणार ते सुद्धा तुम्हीच ठरवत असता. तुमचं दुसरं कोण ठरवत नाही, तुम्हीच ठरवता. तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. महाभारत सांगतं तैलपूर्ण. महाभारत आपल्याला काय सांगतं, काय शिकवतं की या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते तुमच्या हातात आहे. आणि व्यासांनी ते आपल्याला महाभारताच्या माध्यमातून शिकवलं आहे की नाही. फाट आहे महाभारत, सुंदर आहे की नाही. महाभारताची की नाही तो आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. ज्यांनी रामायण महाभारतावले माणसं शिवाजी महाराज घडतात, रामायण महाभारत विवेकानंद घडतात की नाही.
महाभारत, रामायण असे ग्रंथ आहेत की साध्या माणसाला महामानव करण्याचं सामर्थ्य त्या ग्रंथांमध्ये आहे. आणि ती व्यासांची प्रतिभा आहे, विशेष करून महाभारत म्हणजे की नाही. तिथे व्यास आहेत, सतत आहेत व्यास. फक्त ते तृतीय पुरुष आहे, म्हणजे मी आहे असं म्हणत नाही, व्यास आहेत असं म्हटलं जातं जे तिथे. पण अगदी प्रारंभापासून तर शेवटपर्यंत व्यासांचा तिथे प्रादुर्भाव आहे, त्यांचं अस्तित्व आहे. ते एक आश्चर्य आहे. व्यास हे तपस्वी होते. त्यांची आई होती सत्यवती. जन्म झाला म्हणून त्याला कृष्ण द्वैपायन व्यास म्हणतात. ते सावळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण म्हणतात. द्वीपावर म्हणतात द्वैपायन म्हणतात. बेटावर त्यांचा जन्म झाला. सत्यवती आई याची सत्यवती नंदन म्हणतात या व्यासाला. आणि त्यांनी सांगितलं की मी तुझा थोडा मोठे झाले असतील, पण जसं वर्णन आहे की मला तपस्वी व्हायचं आहे, मी की तुझ्यावर येत नाही की नाही, पण जेव्हा म्हणशील तेव्हा मी येईल की नाही. तुला जी काही अडचण पडेल. म्हणून एक वेळी कुरुकुळात फार मोठी अडचण आली. ते कुरुकुळच नष्ट व्हायची वेळ आली, कारण वंशच खुंटेल. कारण भीष्म म्हणतात मी प्रतिज्ञा केली आहे, विवाह करणार नाही. आणि बाकीचे दोघं ते विचित्र विरोधात गेले अपघाताने. तो अपघातच आहे एक प्रकारचा. आता कुरुकुळाचं पुढे काय होणार. व्यास हे तपस्वी आहे, पण त्यांनी तो प्रश्न सोडवला. फार सुंदर आहे महाभारतामध्ये की नाही, प्रश्न कसे सोडवले जातात की नाही. ते महाभारतातून शिकायला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने सोडवले की तो मग अपघात होतो, दुर्घटना होते की नाही. आणि महाभारतात दुर्घटनेने भरलेला आहे. शिकण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. तुम्ही जे काय करायला पाहिजे ते त्यावेळी केलं नाही, आणि जे नाही करायला पाहिजे ते त्यावेळी केलं, ते सगळं ते दुर्घटना म्हणतात. त्याला ॲक्सिडेंट आहे, तो अपघात आहे, आकस्मिक घटना आहे. ती आकस्मिक बरं नसते, आपण आपल्यावर ओढवून घेतलेली असते. अशा प्रकारे महाभारतामध्ये ओढवून घेतलेल्या गोष्टी. महाभारत युद्ध ओढवून घेतलेलं आहे, ते महाभारत आपल्याला शिकवतो की नाही. एवढा मोठा नरसंहार की नाही तो ओढवून घेतलेला आहे, हे महाभारत शिकवतं. याचं कारण काय आहे. येन त्वया भारत तैल. पुन्हा सोसायटी बघा, तुमचा समाज महत्त्वाचा आहे, तुम्ही कुटुंब महत्त्वाचं आहे की नाही. समाज काय असा काय कुठून तरी हवेत नसतो की नाही. कुटुंबाचे सगळे कुटुंब मिळून समाज होतो. जसं त्याला म्हणतात शास्त्रामध्ये की आपण ज्याला अरण्य कशाला म्हणतो. अरण्य म्हणजे अनेक वृक्षांचा समूह, त्याला आपण अरण्य म्हणतो आहे की नाही. अरण्य काय नावाची गोष्ट असते काय अरण्य नाही. ही कल्पना आहे, संकल्पना आहे. एकत्र आलं की ते अरण्य होतं. तसंच एकत्र कुटुंब आलं की समाज होतो. तसंच सदस्य आले की ते कुटुंब होतं. हे सगळं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हा कुटुंब घटक फार फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तो मजबूत राहिला आहे तोपर्यंत महापुरुष जन्माला येतील, जे कुटुंब या देशाला धरून ठेवतील. देशाचा जो आदर्श आहे तो आदर्श जो त्याला म्हणजे इकडे तिकडे जाऊ देणार नाही, ट्रॅकवर ठेवतील, रुळावर राहील की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात मला समजून घ्यायचं आहे. स्वामी विवेकानंदांचं समजून घ्यायचं असेल हे फार महत्त्वाचं आहे, कारण ही गंभीर गोष्ट आहे की नाही. हे मुलांकडे पोहोचली पाहिजे. आईवडील फार महत्त्वाचे आहेत, आई फार महत्त्वाची आहे. म्हणून म्हटलं ना, व्यास हे मातृभक्त होते. लक्षात घ्या, मातृभक्त होते. मला काही वेळ नाही सांगायला, पण ते आले बरोबर. व्यास अडचण आल्याबरोबर त्यांनी सगळे प्रॉब्लेम सोडवले. जितकं सगळ्यांना सांगितलं. ऐकलं नाही ऐकलं हा भाग वेगळा, पण त्यांनी आपलं कर्तव्य कधी हे केलं नाही. शंकराचार्य मातृभक्त होते. विवेकानंद मातृभक्त होते. शिवाजी महाराज मातृभक्त होते. पांडव मातृभक्त होते. ज्यांनी ज्यांनी गाजवलं आहे जग, अमर झाले आहे, ते सगळे मातृभक्त होते. त्याचं कारण काय आहे की नाही. आई फार महत्त्वाची असते की नाही. तिथे चुकलं आपण, आजची आई चुकते, वडील चुकतात की नाही. आणि म्हणून काय होतं आपल्याला दिसतं आहे ते की नाही. गांधारी चुकली, डोळ्यावर पट्टी बांधली. धृतराष्ट्र जन्मांधच होते, परंतु त्यांचा अंधकार बाहेर नव्हता, आत पण होता. दुर्दैवाने दिसत नाही हा तर अपघात आहे तो. पण तो आत त्यांच्या आईमुळेच झालं. धृतराष्ट्राला दिसत नाही. त्यांना आईनी जन्माच्या वेळी गच्चरोळे ते व्यासांनी ती कृपा केली. त्यांना कृपा ग्रहण नाही करता आली त्या धृतराष्ट्राच्या आईला.
आणि तिने डोळे गच्च बांधले आणि त्याच्यामुळे मुलगाही पण आंधळा झाला, जन्मान झाला. बासाने सांगितलं मुलगा होईल, चांगला होईल, खूप 10,000 हत्तीचं बरं येईल, परंतु तो आंधळा होईल. आंधळा झाला, ठीक आहे, ती पण दुर्दैव आहे. परंतु आत पण गच्च अंधकार आहे, सगळं बाकीचं आत अंधकार आहे, अज्ञानाचा अंधकार आहे, मोहाचा अंधकार आहे की नाही. त्याचा परिणाम काय झाला, वडिलांना दिसत नाही, आईला काही कळत नाही. आईने डोळ्यावर पट्टी बांधली. अरे समजा आईने जरी डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर एवढं काही दुर्घटना घडली नसती. आपण महाभारत बघा, तुम्हाला लक्षात येईल आहे सगळं, आहे की नाही. आणि मग दुर्योधन निर्माण होतो एक, आहे की नाही. आणि दुर्योधन म्हणजे मग काय, एक माणूस कसं काय करू शकतो, विध्वंस करू शकतो, हे महाभारत सांगतं आपल्याला. भारत तैल पूर्ण, आहे की नाही. म्हणून महाभारताचं महत्त्व आहे. आणि एक माणूस जगाला ज्ञान देऊ शकतो, तो आहे भगवान श्रीकृष्ण, आहे की नाही. त्यांनी जे ज्ञान दिलं ते महाभारत घडलं. लोक मेले किती, 50, 30, 40, 50, आपण 40 ते 45 लाखाच्या आसपास तो आपण हिशोब करू शकतो. मग बाकीचे लोक बरेच आहेत. ते इतकी मोठी संख्या, नरसंहार 18 दिवसात झाला, बाकीचा विध्वंस झाला, त्याचं गणतीच करायला नको. पण माणसंच किती मेली, सैनिक लढणारे रणभूमीमध्ये, तेच किती मोठा संहार आहे बघा. इतकी प्रचंड हानी झाली की नाही. कशामुळे, तेच सगळं फोकसिंग नाही आहे की नाही. सगळे महान लोक आहेत, परंतु भीष्म आहे, द्रोण आहे, अश्वत्थामा आहे, सगळेच महान आहे, पांडव आहेत. सगळ्यांचे डोळे काय, मोह. अर्जुनाला मोह झाला, धर्मसंमूढ चेता, तो स्वतःच म्हणतो शिष्यस्तेहम शादी, मग मी तुझा अर्जुना शिष्य आहे, तू माझा गुरु आहे. माम शादी, मला उपदेश कर. कशाला करू तुला उपदेश, त्वाम प्रपन्नम, तुला शरण गेलो आहे मी. जो शरण आहे तो त्याला उपदेश करायला पाहिजे. मी त्याला उपदेश केला. हे ज्ञान कुठे आहे, गीतेमध्येच आहे. ते कोणी एक भगवान कृष्ण आहे, जो महापुरुष एका दीपस्तंभासारखा उभा आहे, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत की नाही. तसंच व्यास या टोकापासून त्या टोकापर्यंत उभे आहे, महाभारताला व्यापून आहे. दोघे महापुरुष व्यापून आहे. इतके काही लोक तर भयंकरच खराब आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, कर्ण, शकुनी, चांडाळ चौकडी म्हणतात महाभारतामध्ये, की नाही. हे सगळेच म्हणजे यांच्याशी उल्लेख करणंसुद्धा की नाही आचमन करायला पाहिजे की नाही तोंडामध्ये. पण पांडवांसारखे आहेत, भीष्म द्रोणासारखे, ते काही दुष्ट वाईट नाही आहे, पण बावसळलेले आहेत, गोंधळलेले आहेत की नाही. या दोनमध्ये बावचळ, गोंधळणे हे दोघं महापुरुष आहेत. हे महाभारत आपल्याला सांगतं. म्हणून समाज आहे, हा समाज असा घडवा. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही एक महान समाज घडवा. हे महान समाज केव्हा घडेल, तेव्हा उच्च आदर्श असतील, तेव्हा सर्वोच्च आदर्श असतील. तेव्हा उच्च नाही, तुमच्याकडे सर्वोच्च आदर्श ठेवा. स्वामीजी म्हणतात की बिफोर युअर आईज द ग्रेटेस्ट आयडियल, सर्वोच्च आदर्श ठेवा. आणि तो सर्वोच्च आदर्श म्हणजे तुमची सोसायटी आध्यात्मिकतेच्या फाउंडेशनवर उभी करा. दॅट सोसायटी इज द ग्रेटेस्ट, हे लक्षात ठेवा. स्वामींचं वाक्य आहे की तोच समाज सर्वश्रेष्ठ आहे. वेअर इन हायेस्ट ट्रूथ्स बिकम प्रॅक्टिकल. सर्वोच्च सत्य जेव्हा तुमच्या समाजामध्ये व्यवहार्य होतील, तोच समाज श्रेष्ठ आहे. नसेल तर करा तसं स्वामीजी म्हणतात. नाही तुम्ही कशाला तुमच्या, हे युरोपला, अमेरिकेला उद्देशून स्वामीजी म्हणाले, कशाला तुम्ही तुमच्या समाजाच्या बड्या मारत आहात. काय आहे काय तर समाजामध्ये, काय ते अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये त्यांनी काय घडवलेलं आहे. भारताने सोडून दुसरं कोणता देश आहे जगामध्ये की त्यांनी खरोखर तो घडवण्याचा आहेत, ज्याला. म्हणून स्वामीजी म्हणते पुण्यभूमी आहे, तीर्थस्थेत क्षेत्र आहे. जगामध्ये पुण्यभूमी आहे कुठे, हे स्वामी शब्द आहे. पुण्यभूमी फक्त भारतवर्षच आहे, दुसरं कोणतीही पुण्यभूमी नाव देता येत नाही. लक्षात घ्या, कारण इथे हा आदर्श आहे. सर्वोच्च सत्य प्रत्यक्षात जीवनात व्यवहार्य होऊ शकतात, नाही व्यवहार्य होऊ शकतात. असं म्हणू नका की व्यवहार्य नाही. ब्रह्मज्ञान प्राप्ती करणं व्यवहार्य नाही आहे. हे व्यवहार्य आम्ही जे करतो आहे, अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थ आणि थोडाफार धर्म पुरुषार्थ,
हे व्यवहार्य आहे, हे सगळं आत्मज्ञान वगैरे व्यवहार्य नाही आहे, म्हणून लोक येत नाही, कमी येतात. याचं कारण इकडे ओळख का नाही आहे, लोक कमी दर्शनी का येतात? कारण कधीच लोकांना भावणारा विषय नाही आहे, त्यालाच मोह म्हणतात. आपल्याला आपलं कल्याण कळत नाही आहे, म्हणून म्हणतात ते एक करा हरिचरण दृढ धरा. हे संतांना सांगावं लागतं आणि सांगूनही ऐकणारे नसतात की नाही. श्रवणायापि बहुर्भिर्यो लभ्या श्रोता वक्ता च दुर्लभा. रामायणात आहे, महाभारतातही आहे. रामायणामध्ये मारीच रावणाला सांगतो आणि महाभारतामध्ये विदुर हे धृतराष्ट्राला सांगतात. दोघांचं एकच आहे, तो श्रोता वक्ताच दुर्लभा की नाही. सांगणारेही मिळत नाही आत्मज्ञानाविषयी आणि ऐकणारे पण मिळत नाही, कारण ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. भगवद्गीता तर सारखं सांगते की नाही, सतत आश्चर्यवत पश्यती कश्चिदन, सतत सांगते. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. समहात्मा सुदुर्लभ, हा नुसतं दुर्लभ नाही आहे, सुदुर्लभ, हा अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून का कठीण गोष्ट आहे? कारण ती सर्वोच्च गोष्ट आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात की तुमच्या खिशामध्ये खिरा असेल तर तुम्ही एका पुरसुंडीमध्ये कागदाच्या ठेवला, कोणाला कळणार पण नाही आहे. पण त्या हिऱ्याची किंमत किती आहे? अफाट आहे. त्यांनी जी तुमची खोली भरून जाईल एवढा पैसा येईल, कारण करोडामध्ये किंमत असते हिऱ्याची किंमत. पैलू पडलेल्या हिऱ्याची किंमत खूप असते की नाही. तसंच आत्मज्ञान हे सार आहे, जीवनाचं सार आहे की नाही. त्या दिशेने तुमचं जेवढी काही वाटचाल होईल आहे, एक पाऊलसुद्धा महत्त्वाचं आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व. धर्म म्हणजे मोक्षधर्म. महाभारत हा मोक्षधर्माचा ग्रंथ आहे. रामायण हा धर्मग्रंथ आहे. मर्यादा, माणसाने जीवनात मर्यादा कशा पाळायला पाहिजे, पुत्र म्हणून, पत्नी म्हणून, बंधू म्हणून, भाऊ म्हणून, पिता म्हणून, पती म्हणून, या सगळ्या मर्यादाचं तुम्हाला तिथे महाभारत म्हणजे मोक्षधर्म. वैराग्य, ज्ञान पाहिजे, विवेक, वैराग्य, त्याशिवाय काहीच होत नाही आहे. वी आर नो बडीज. स्वामीजी म्हणतात काहीच नाही, आपल्यात अर्थच नाही आहे. दॅट सोसायटी इज द ग्रेट. असा समाज घडवा की ज्यामध्ये तुम्हाला सत्याला झुकवायची गरज पडणार नाही, तुम्ही सत्यापुढे झुकाल. नाही, कारण सत्य कोणापुढे झुकत नसतं, कोणत्याही समाजापुढे झुकत नसतं. जर झुकणारं सत्य असेल तर सत्य कशाला, मग त्याला सत्य कशाला म्हणायचं? आणि तसंच घडतं आहे जगामध्ये, समाजामध्ये की नाही. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. सत्य कधी कोणापुढे झुकणार नाही. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ. समाजाला सत्यापुढे झुकावं लागेल, अदरवाईज मरावं लागेल, विनाश होईल आहे की नाही. महाभारतात तेच आहे. सतत प्रत्येकाने त्याला झुकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हणलं नाही आमचं बरोबर आहे. अरे बरोबर नसतं, ते सत्यच असतं. प्रकाशच असतो, अंधारात असतो. अंधार कधी प्रकाश होत नाही, प्रकाश कधी होत नाही. विरुद्ध स्वभाव हो ब्रह्मसूत्र म्हणतो. हे विरुद्ध स्वभावाचे आहेत, यांचा स्वभाव विरुद्ध आहे. प्रकाश हा कधीच अंधार होत नाही, अंधार कधीच प्रकाश होत नाही. ना असतो विद्यते भाव. असत नावाची गोष्ट कधी विद्यमानच नसते. ना भावो विद्ये गीता आहे. ना भावो विद्यते सतः. आणि असताचं कधीच अस्तित्व नसतं, सताचं नेहमीच अस्तित्व असतं. त्यामुळे हे सार आहे, आपल्या शास्त्रांचं सार आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण फार छान उदाहरण देतात की ते म्हणतात की तुम्ही जगात आले कशाला आहात. एक मनुष्य होता की नाही, तो त्या आंब्याच्या बगीच्यामध्ये गेला आणि फिरत होता. तिथला जो मालक होता आंब्याचा, एक गोष्ट वचनामृतामध्ये आहे, श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये, तो आला. तो माणूस, अरे तू काय करतो इथं, कशाला आला, तुझ्या हातात काय आहे? माझ्या हातात डायरी आणि पेन आहे. काय करतो आहे? मी झाडं मोजतो आहे, संख्या मोजतो आहे, झाडात पाणी किती आहे मोजतो आहे, झाडाला फांद्या किती आहे मोजतो आहे. तो आला कशाला? मी आंबे खायला आलो आहे. अरे मग आंबे खायला आलो आहे तर मग हे झाडं मोजण्याची गरज काय आहे? किती फांदे आहे, किती पानं आहे, याची गरज काय आहे? तुझं काम आहे आंबे खाणं. अरे मूर्खा, स्वामी ठाकूरचं वेड्या, अरे आला जगामध्ये तर आंबे खाऊन जा. झाडं मोजून काय तुला होणार? तुझा विषय आहे का तो की नाही? ज्यांना मोजायचं ते मोजू द्या.
मोजसूक नाही आहे, पण तुझा विषय नाही आहे, तुझ्याकडे वेळ कमी आहे. आंबे खाऊन जा, म्हणजे या जगामध्ये सार घ्या, आहे की नाही. ते सार घेता आलं पाहिजे आपल्याला, कारण जगामध्ये खूप गोष्टी आहेत, आहे की नाही. अनंत गोष्टी आहेत. ते अनंतामधनं तुम्हाला पाहिजे ते घ्या. जसं मुंगी घेत आहे, मुंगीला मेंदू फार कमी छोटा असतो मेंदू मुंगीचा, पण तिला ते हे कळतं आहे की साखर आपल्या कामाची आहे, वाळू आपल्या कामाची नाही आहे. साखर वाळूच्या मिश्रणामधनं ती बरोबर वाळू घेते, वाळू सोडून देते, राहू देते तिथे, ती काही तक्रार करत नाही आणि तिला जे पाहिजे ती साखर घेते, आपल्या वाटेला लागते. आपण नेमकं ती वाळू घेतो आणि साखर तिथंच राहू देतो, की नाही. हा आपला काय दुर्दैव आहे, की नाही. इट्स अ ट्रॅजेडी, आपल्या जीवनाची ट्रॅजेडी आहे. तसं व्हायला नको. तर हे करण्यासाठी सतत यासाठी आपल्याला मार्गदर्शन आणि प्रेरणा हवी असते. आठवतो पुन्हा विसरून जातो, पुन्हा आठवतो पुन्हा विसरून जातो, पण सतत आपल्याला, म्हणून म्हटलं आहे ते श्रवणा ते पिचा अतितरंते व मृत्यूम श्रुतिपरायणा, गीता म्हणते. म्हणून नुसतं तुम्ही ऐकलं तरी हळूहळू तुम्हाला कधी ना कधी जाग येईल, की नाही. बहुनाम जन्मना म्हणते, की नाही. ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. अर्जुना, हे फार कठीण आहे रे बाळा, आहे की नाही. बहुनाम असे अनेक जन्म आपण थोडं थोडं ज्ञान ग्रहण केलं तर तेव्हा तो ज्ञानवान होतो शेवटी. माम प्रपद्यते, मला शरण येतो त्यावेळी, आहे की नाही. आणि मग त्याला, आणि त्याच्यामध्ये सुद्धा असा महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे की ज्याला सगळं चैतन्य दिसतं, त्याला जड काही दिसतच नाही आहे. श्रीरामकृष्णांना फक्त चैतन्य दिसायचं, नाही, त्यांना जड काही दिसायचं नाही. आणि आपल्याला आज जड करून टाकलं आहे, काहीच चांगलं दिसतच नाही, सगळं वाईटच दिसतं, सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आपल्या डोक्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे की आपल्याला चांगलं दिसतच नाही, प्रकाश दिसतच नाही, आपल्याला फक्त अंधारच दिसतो. कारण काय? तसंच आपल्याला घडवलं आहे तथाकथित शहाण्यांनी. नावच घ्यायची झाली, नाव घेऊ नये, पण मी नावं घ्यायची झाली तर 3 मोठे लोक आहेत 18व्या 19 शतकात. ते आहेच त्याच ज्याच वेळी स्वामी विवेकानंद वगैरे आले ना, त्या तोच काळ आहे, की नाही, ज्यांनी आपल्याला जड बनवून टाकलं. आपल्या प्राचीन याच्यामध्ये चार्वाक वगैरे होते, त्यांना लोकायतिक म्हणायचे, म्हणजे लोकप्रिय तत्त्वज्ञानने शिकवलं. लोकांना जे आवडेल, कानाला प्रिय वाटेल ते त्यांनी शिकवलं. त्याला चारुवाक म्हणजे त्याचा अर्थच आहे. चारू म्हणजे सुंदर. गीतेमध्येही आहे, या मीमा पुष्पितां वाचं प्रवदन्ति विपश्चितः. मूर्ख लोक सांगतात वेदवादरता प्रांत नान्यदस्ती विधिवादिना. ते वेदांमधून सुद्धा तसा अर्थ काढतात, इतके शहाणे लोक असतात. पण हे वेदविद नाही, ज्ञानाबद्दल नाही काढत नाही. तो चारू काहीतरी ते तथ्य असेल चारवाकमध्ये, परंतु हे तर अगदी पूर्णपणे जड नव्हते. माणूस दगड आहे, की नाही. भारत म्हणतो माणूस हा चैतन्य आहे, सगळीकडे चैतन्य बघतो तो, की नाही. हिंदू हा सगळीकडे चैतन्य बघतो, तो झाडात चैतन्य बघतो. आता वटपौर्णिमा गेली की आली माहीत नाही, तो आहे की नाही. झाडाची पूजा होते, सार्पाची पूजा होते, नागपंचमी आहे, बैलाची पूजा होते, श्रावणामध्ये सगळे येतात ते, की नाही. नदीची पूजा होते, की नाही. चंद्राची पूजा होते, सूर्याची पूजा होते, पृथ्वीची पूजा होते, कशाची पूजा होत नाही. हा विभूती योग बघा तुम्ही, 10वा अध्याय गीतेचा आहे, की नाही. कशाची पूजा होत नाही, सगळं जग चैतन्यमय आहे, की नाही. यद यद विभूती मत सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवामगच्छत्वम मम तेजंश संभव. हे सगळी सृष्टी अर्जुना माझ्या एका अंशापासून चैतन्यमय झालेली आहे, की नाही. अथवा बहुनैते, तुला आणखी काय सांगायचं. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवर. अरे अर्जुना, तुला आणखी किती जाणणार तू, एवढंच जाण. विष्टभ्यामिदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत्, की नाही. हे सर्व जग मी व्यापून आहे, सगळं चैतन्यमय आहे. माझ्या एका अंशाने माझं पूर्ण अंश म्हणजे काय असेल. आणि सूर्य अजून आकाशामध्ये यायचंच आहे, की नाही. अजून वेळ आहे, अजून अर्धा तास आहे, पण तरी पण संपूर्ण जग प्रकाशित होऊन जातं. सूर्यवर आल्यानंतर मग तो प्रकाश किती चक्क असेल तुम्ही कल्पना करा, किती तेज असेल. जेव्हा आकाश डोक्यावर जेव्हा येतो दुपारी, भर दुपारी, त्यावेळी त्याचं तेज काय असतं. तसंच ज्ञानाचं आहे, की नाही. ते म्हणतात तसंच ज्ञानाचं आहे. म्हणून
येन त्वया भारत तैलपूर्ण, हे जे आपण बघतो आहे की जे ज्ञान आहे की नाही, हे ज्ञान आहे हे फार महत्त्वाचं आहे की नाही. आपल्यासमोर हे ठेवलं आहे. जसं मी तिघांचा उल्लेख करणार होतो, करतोच करायला. एक आहे चार्ल्स डार्विन, तो इव्होल्युशनिस्ट होता. साधारण 18-19 शतकात त्याचं आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंद वगैरे आले होते की नाही. चार्ल्स डार्विन इव्होल्युशन थिअरी त्यांनी केली, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे की नाही. त्याचे ते 2 तत्त्व फार फेमस आहेत की नाही. दुसरा आहे सिगमंड फ्राइड, तोही होता, डॉक्टर होता तो, म्हणजे सायकोलॉजिस्ट होता. आणि तिसरा आहे कार्ल मार्क्स. हे तिघं फार महापुरुष आहेत जडविज्ञानामधले, खूप मोठे लोक आहेत ते, सगळ्यांना त्यांचे नाव माहीत आहेत. परंतु यांनी काय केलं आहे, माणसामध्ये जे महानत्व आहे, ब्रह्मत्व आहे, तेज आहे, त्याला पूर्णपणे त्यांनी बाजूला ठेवलं. त्यांनी त्यांचं काम केलं. आज जो समाज आहे, आपली मनं आहेत, ही सगळी त्यांनी व्यापून टाकलेली आहे. आता तो जो काय म्हणतात, एक अंधाराचं सावट आपल्यावर पडलं आहे, अज्ञानाचं सावट पडलं आहे, ते बाहेर काढणं फार कठीण आहे. इतकं प्रचंड आत शिरलं आहे ते की त्यातून सुटका होण्यासाठी, म्हणजे जसं विष आहे ना, विषातून तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला त्याच प्रभावाचं अमृत पाहिजे. म्हणून हे ब्रह्मज्ञान आहे, हे भारताचा वारसा आहे, हा जगाचा वारसा आहे. लक्षात ठेवा, हा देश आहे, स्वामीजी म्हणतात जगला पाहिजे, भारतासाठी जगासाठी जगला पाहिजे. जगाचं भवितव्य, जगाचं राहणं किंवा न राहणे भारतावर अवलंबून आहे. शास्त्र म्हणतं की भारताचा प्रत्येक मनुष्य आदर्शवत असला पाहिजे, जगाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, प्रत्येक मनुष्य. तसे श्लोक आहेत. याचं कारण काय, ते भारतापुढे ठेवलेलं ते आव्हान आहे. आव्हान म्हणत नाही मी, पण ते काम आहे, कर्तव्य आहे त्याचं ते कर्तव्य आहे, त्याने केलं पाहिजे. कारण काय, प्रकाश इथे आहे, तेज इथे आहे, बाकी कुठे नाही आहे. आणि ते सगळं जगाला कळत आहे की नाही. जग स्वार्थी आहे, आपण पण स्वार्थी आहोत, पण आपल्याला कधीतरी जाग येते, आपल्याला माहीत आहे की नाही. कधीतरी आपण जागे होऊ शकतो की नाही. भारतात अजूनही काही लोक प्रयत्न करतात आहे, प्राचीन काळापासून प्रयत्न झाले. म्हणजे म्हटलं ना, अन्वेषमाण हा, आपण विश्वास ठेवणार नाही आहे. अर्जुनाने गीता काय सांगते, सतत प्रश्न आहे. उपनिषद सतत प्रश्न आहे. ब्रह्मसूत्र सतत प्रश्न आहे. आता तो जिज्ञासा क्युरिओसिटी, विचारा, प्रश्न विचारा. आम्हाला काही त्याचं भय वाटत नाही आहे. आमच्याकडे उत्तर आहे सगळ्या प्रश्नांची की नाही. चुप बसा, विचारू नका, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. अरे जाणून घ्या. ब्रह्मान्वेषण, मला अन्वेषण कसं होतं, प्रश्न विचारून होतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन नुसतं प्रश्न नाही, परिप्रश्न आहे. सेवया तद्विद्धी, तद म्हणजे तज्ज्ञानम, ते ज्ञान तुम्ही कसं प्राप्त करा, त्याची विधी कशी आहे. तद्विद्धी म्हणजे जाणीही, विद्धी म्हणजे जाणीही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रणिपात करा आणि परिप्रश्न करा. प्रश्न उत्तर आहे ते. किती फरक आहे बघा या आपल्या हिंदू धर्मामध्ये. तुमचे तोंड कधीच बंद करत नाही, तू चुप बसून विचार, प्रश्न विचारायचा नाही. 1000 प्रश्न विचार, आमच्याकडे 1000 प्रश्नांची उत्तर आहेत. हा हिंदू धर्म आहे की नाही. कारण ज्ञान हे प्रश्न विचारून प्राप्त होत असतं, चुप राहून नाही की नाही. गुरु आणि शिष्यांचं ती परंपरा आहे ती की नाही. सगळे शास्त्र तसेच आहे. उपनिषद बघा, सगळे प्रश्नोत्तर आहेत, म्हणून त्याला प्रश्न उपनिषदच नाव म्हटलं आहे. त्याला 6 महाशाला जातात, महाग्रस्थ जातात, एक प्रश्न विचारतो आणि प्रश्नाची उत्तर म्हणजे प्रश्नोपनिषद आहे. आणि शेवटी ती गुरुची पूजा आहे. ते गुरु तदर्चन, त्याची पूजा करतात. अर्चना म्हणजे पूजा नाही. शेवटचा मंत्र आहे तो मी नेहमी सांगतो प्रश्नोपनिषदात, तत्तम अर्चयंतः. त्या 6 जणांनी आपल्या गुरुची पूजा केली आणि काय नंतर मग त्यांना प्रणाम केला. ते तम अर्चयंतः, ते म्हणजे 6 जण, अनेक वचन आहे, बहुवचन आहे. तम म्हणजे गुरुची पूजा केली, अर्चयंत म्हणजे पूजा. ते तम अर्चयंतः. आणि मग त्यांनी प्रार्थना केली, गुरुपुढे हात जोडले आणि काय त्यांनी प्रार्थना केली, त्वमिन पिता, तुम्ही आमचे पिता आहात की नाही, आमचे वडील आहात. गीतेमध्ये आहे पिता असे लोक. तू गीता अर्जुन म्हणतो तू आमचा पिता आहेस, देवा तू आमचा पिता आहेस.
माझाच नाही, चराचरस्य पिता आहे, सगळ्या विश्वाचा पिता आहेस. त्वमी न पिता न म्हणजे अस्माकम न आहेत, तू आमचा पिता आहेस, आमच्या 6 जणांचा पिता आहेस, आम्ही तुझे 6 पुत्र आहोत. त्वमी न पिता, कसा पुत्र आहे? जन्म देणार आहे. हां, तो कोणता जन्म आहे? हा देहाचा जन्म नाही आहे. त्वमी न पिता यो अस्माकम, की नाही, अस्माकम म्हणजे अनेक वचन आहे. तुम्ही आम्हाला यो अस्माकम अविद्याया परंपारम तारयसी, तू आमचा पिता कसा आहेस? आम्हाला डुबवणारा पिता नाही आहे, संसारात डुबवणारा पिता तू आमचा नाही आहेस. यो अस्माकम अविद्याया परंपारम तारयसी, या अविद्येच्या, या अज्ञानाच्या सागराच्या पलीकडे घेऊन जाणारा तू आमचा पिता आहेस. इति म्हणजे ते उपनिषद संपलं. शेवटचा शब्द इति असतो. इति म्हणजे संपलं, की नाही. यो अविद्याया परंपारम तारयसी इति, ही जी परंपरा आहे ज्ञानाची, आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची, याच्यावर सतत भर दिला पाहिजे, की नाही. यांनी देशाला तारलेलं आहे, या भारत देशाला. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, की नाही, की इथे मानवाच्या स्वरूपाचे व अंतर्जगतातील रहस्याचे अनुसंधान म्हणजे तेच अन्वेषण माना याच भारतात प्रथम सुरू झाले, की नाही. धर्म व तत्त्वज्ञान यातील हे भाषण आहे स्वामीजींनी मद्रास म्हणजे आजचं चेन्नईमध्ये दिलेलं. याचं 14 फेब्रुवारी 1897, म्हणजे 125 वर्षापेक्षा जास्त झाले. मानवाच्या धर्म व तत्त्वज्ञान यातील सर्वोच्च आदर्श या भारतातच चरम अवस्थेपर्यंत पोचले. कुठे नाही, जगाला अजून सुगावं पण नाही लागलं, लक्षात ठेवा. अगदी शेवटपर्यंत पोचलेले आहे भारतामध्ये. आणि तिथे म्हणतात तिचे जीवन, भारताचे जीवन म्हणजे आयुष्य, या अर्थाने भारताचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि अनंत अविनाशी आहे. ब्युटिफुल आहे, की नाही. भारत कधी मरणार नाही, कारण त्याचं जीवन कसं आहे, अनादि आहे, की नाही. महाभारताचंच म्हणतात की 17,000 वर्ष झाले. आता तर नवीन शोध आहे. महाभारताचंच जे घडलं आहे, महाभारत रामायण हे काही नुसते कल्पना नाही आहे, तेव्हा 17,000 वर्षापूर्वी घडले. सगळे त्याचे सुगावे लागले त्यामध्ये. पण तो सगळा इतिहासाचा विषय, त्यात आपल्याला जाता येणार नाही. अनादि आहे, की नाही. नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा, गीता म्हणते, की नाही. संसाराच्या बाबतीत म्हटलं आहे भारत अनादि आणि अनंत आहे, याला अंत नाही आहे, की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात आम्ही मायेचे पुत्र आहोत, आम्ही अनादि आहोत, अनंत आहेत. आम्हाला प्रारंभ नाही म्हणून आम्हाला शेवट नाही आहे, की नाही. ज्याला प्रारंभ असतो त्याला शेवट असतो, म्हणून तो अविनाशी आहे, की नाही. हा भारत हा अविनाशी आहे. हा कशा आहे? गुरूंच्या कृपेमुळे आहे, की नाही. गुरु म्हणजे ब्रह्म, गुरुकृपा म्हणजे ब्रह्मकृपा, आहे की नाही. म्हणून आपल्या सगळ्या देवता या गुरु आहेत, लक्षात घ्या, आहे की नाही. म्हणून गुरुपूजा होते आपल्याकडे. तो पांडुरंग आहे, तो गुरु आहे, की नाही. देवी आहे, गुरु आहे. सगळ्यांची पूजा होते, कारण ते तुम्हाला मुक्ती देते, भवसागराच्या पार घेऊन जाते. म्हणून गुरु म्हणजे ब्रह्म. जेवढे काही आहे, मग शंकराचार्य असो, विवेकानंद, रामकृष्ण असतो, त्यांची मंदिरं होतात, लक्षात घ्या. बाकी कोणाची मंदिरं होत नाही. आपल्याकडे गुरूंचे मंदिरं होत असतात. जेवढे काही मंदिर आहेत ना, राम हा गुरु आहे, रामाचं नाव घेऊन भवसागर तारून जातो, कृष्णाचं नाव घेऊन, हे सगळे गुरु आहेत, लक्षात घ्या. ह्या देवता नाही आहेत. देवतांचं नाव घेऊन कोणी भवसागर पार होत नाही, म्हणून त्यांची मंदिरं नाही आहेत. म्हणून अवतारांची मंदिरं असतात, संतांची मंदिरं असतात, कारण त्यांचे पाय धरून आपण भवसागराच्या पार निघून जातो. ते जहाजाप्रमाणे असतात, की नाही. जहाजात बसलं तर आपण समुद्राच्या, आजकाल तर विमानंसुद्धा तुम्हाला सगळ्या 7 समुद्रापलीकडे घेऊन जातात, आहे की नाही. तर ते त्याप्रमाणे असतात. गुरु हे त्याप्रमाणे असतात. आपले सख्या सोबती गुरु काय नसतात, आहे की नाही. गुरु सर्व काही असतात. यो न अस्माकम पिता, म्हणून गीतामध्ये पिता माता पितामह म्हटलं आहे, की नाही. सगळंच काही ते असतात. याचं कारण ते श्रुती तर म्हणते ते सहस्र, आपले ते शंकराचार्य म्हणतात की श्रुती ही सहस्र मातांप्रमाणे जेव्हा करू शकत नाही, ती श्रुती आपल्याला करते, की नाही. श्रुतीचं एवढं महत्त्व. श्रुती म्हणजे उपनिषद, त्याला श्रुती म्हणतात, की नाही. ते ज्ञान जे आत्मज्ञान आहे, तुमच्या किती हजारो आया तुमच्या ठिकाणी करू शकणार नाही, तुमचं कल्याण, तुमचं भलं करू शकणार नाही, आणि शक्यच नाही. ते तुमचं श्रुती करते, तुम्हाला कृतकृत्य करते, तुम्हाला कृतार्थ करते, तुम्हाला धन्य करते. तिचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि
अनंत अविनाशी आहेत. आणि स्वामींचं शेवटचं वाक्यापासून आहे, अर्थात ते पहिलंच पॅरा आहे, म्हणजे पहिलं भाषणाचं त्यांचं सुरुवातच आहे ती. त्यानंतर त्याने ते भाषण दिलं आहे, ते फ्युचर ऑफ इंडिया, त्याचं शेवटचं वाक्य आहे ते पॅराचं, की आपण अशा या भारत भूमीचे सुपुत्र आहोत. आपण कोणाचे पुत्र आहोत? या भारतभूमीचे पुत्र. आपण भारत माता म्हणतो, या देशाला माता म्हणतो. का म्हणतो? कारण आपल्याला भारत माता म्हणजे तिचा जो तो आहे, त्याचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप इथे स्वामींनी फार सुंदर झालं. मानवाच्या ह्याच भारतात प्रथम आत्म्याचे अमरत्व, सर्वसाक्षी ईश्वराचे अस्तित्व, समस्त प्रकृतीत व समस्त जीवनात ओतप्रोत भरलेला ईश्वर या संबंधीचे सिद्धांत उदयास आले. शतकानुशतके होत आलेले आघात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश होय. खूप सुंदर आहे, आपल्याला वेळ नाही आहे, पण लक्षात घ्या की नाही, ह्या देशाचा हा ही ज्ञानाधारित भूमी आहे. त्यामुळे या देशाला समजण्यासाठी तुम्हाला ज्ञानातूनच समजून घ्यायला पाहिजे की नाही. समाज हा ज्ञानाकडे नेणारा समाज आहे. आपल्या सर्व परंपरा ज्या जुन्या नवीन ज्या काही या सगळ्या परंपरा अशा प्रकारे आहेत की ह्या देशातला प्रत्येक माणूस कोणत्याही अवस्थेपर्यंत असो, कुठेही असो, तो त्याला तिथे कुठे अडथळा नाही आहे, लक्षात घ्या. त्याला देवाची प्राप्ती करण्यासाठी कुठेही अडथळा नाही. म्हणून आपल्याकडे संत झालेत बघ, सगळ्या 18 पगडमधून जातीमधून झाले. याचं कारण काय आहे? याचं कारण त्यांना कुठे अडू शकत नाही आहे आणि ते थोर झाले. महाराष्ट्रातच आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजातून सगळ्या अवस्थून आले समाज, ते संत थोर संत झाले आणि त्यांना सगळं महाराष्ट्र काय भारत देश स्वीकारतो त्यांचं आहे की नाही. तिथे त्यांची कोणती जातपात आडवी येत नाही. कारण काय आहे? कारण का हा समाजच असा आहे की नाही. तुमच्याकडे ज्ञान किती आहे? आत्मज्ञान किती आहे तुमच्याकडे? अपरोक्ष परोक्ष तरी आहे की नाही. त्यावर माणसाची किंमत केली जाते, इतर गोष्टीवर माणसाची किंमत केली जात नाही. हा भारत देश आहे की नाही. माणसाची किंमत केली जाते त्याच्याकडे आत्मज्ञान किती आहे, त्याच्याकडे ब्रह्मज्ञान किती, त्याला किती माहिती आहे किंवा त्याने किती त्याच्याविषयी अनुभव घेतलेला आहे की नाही, त्याच्यावर केली जाते. आणि तेच बरोबर आहे, त्याच्यावरच माणसाची किंमत केली पाहिजे की नाही, इतर गोष्टी नाही. कारण इतर गोष्टी महत्त्व नाही की नाही. कारण काय, इतर गोष्टी येतात आणि जातात, विसरून जातात माणसं. किती लोक लक्षात आहे? करोडो लोक येतात, करोडो लोक आजपर्यंत आले आणि गेले आहे. किती लोक आपल्याला माहिती आहे? मोजकेच लोक माहिती आहे, कारण ते अजर अमर आहेत. का अजर अमर आहेत? कारण ते निस्पृह होते, कारण ते आत्मज्ञानी होते म्हणून की नाही. त्यानं रामकृष्णही आले गेले, जगत आवी नका ओसची पडले, कुणी सदोदित सूतक धरले, मग काय अटकले मद शिवाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय. ते भारतांबेंची कविता आहे जुन्या काळातली. याचा अर्थ काय, एवढे मोठे मोठे लोक गेले, काही राहत नाही, कार्य कोणाचं राहत नाही, पण ते माणसं राहतात, त्यांनी ठेवलेला आदर्श राहतात की नाही. अयोध्या कुठे आज? क्वगता अयोध्यापुरी, क्वगता मथुरा. कुठे मथुरा आज आहे? कुठली आहे? काही शिल्लक नाही आहे. दाखवतात आहे, त्याला काही अर्थ नाही आहे की नाही. कुठे अयोध्या आहे? काहीच शिल्लक नाही आहे. जे आहे ते थोडंफार असेल परंपरेप्रमाणे, परंतु तो राम ते मात्र आहे, तो कृष्ण आहे. शंकराचार्य 1300 वर्षापूर्वी होऊन गेले, काय माहीत आहे, पण ते आहे तसेच आहे. तसूभरसुद्धा त्यांच्या तेजामध्ये काही फरक पडला नाही. कारण काय, ते सगळे आत्मज्ञान होते. त्यांनी जे शिकवलं ते आत्मज्ञान शिकवलं. त्यांनी काही तुम्हाला बिझनेस कसं करायचं शिकवलं नाही आहे. त्यांनी जे शिकवलं ते राहतात, पण त्यांचंही महत्त्व आहे, परंतु त्यांचं महत्त्व तात्कालिक असतं, यांचं महत्त्व सर्वकालिक असतं आणि ॲब्सोल्यूट आहे ते. त्याच म्हणून थोडं जरी आपण ग्रहण करू शकलो, म्हणून गीतेमध्ये जे विधी आहे, देण्याचा विधी आहे, म्हणजे कृष्णाने सांगितला, य इमं परमं गुह्यम मद्भक्ते स्वविधास्यती. हे इमं परमं गुह्यम जे आहे, इमं म्हणजे सगळं आता पण सांगितलेलं आहे, त्याला इमं म्हटलं आहे. परमं गुह्यम, गुह्यम म्हणजे अत्यंत गुह्य असं आहे, खूपच रहस्यमय असं जे ज्ञान तुला आत्मज्ञान सांगितलं आहे. मद्भक्ते स्वभिधास्यती, माझ्या भक्तांना तो प्रदान करतो. अभिधास्यती म्हणजे ते ज्ञान देतो, याचं महत्त्व किती आहे बघा. हे ज्ञान जो देतो, मद्भक्ते स्वभिधास्यती भक्तिमयी परां कृत्वा मामे वैश्यत्य संशया. तो माझी पराभक्ती करतो, याविषयी कोणताही संशय नाही, तो निश्चित त्याला मुक्ती मिळेल. त्याच्यानंतर
त्याच्यासारखा प्रिय व्यक्ती मला कोणता दुसरा नाही आहे आणि दुसरा कोणता होणार पण नाही आहे, हे त्या ज्ञानाचं बघा महत्त्व सांगता येते की नाही. त्याच्यामध्ये इथे शंकराचार्यांनी फार सुंदर व्याख्या दिलं आहे. भक्तिमयी परांग कृत्वा हे मूळ गीता आहे, त्याची व्याख्या शंकराचार्यांनी फार सुंदर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की भगवतः परमगुरो शुश्रूषा मयी कृत्वा मया क्रियते इति एवं कृत्वा इत्यर्थ आहे. याचा अर्थ असा होतो, भगवान परमगुरू म्हणजे भगवंत ते परमगुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवतः म्हणून त्यांना भगवान म्हटलं आहे. भगवतः परमगुरू शुश्रूषा मया क्रियते, म्हणजे तुम्ही अशा भावनेने सांगा लोकांना, जे काही करायचं अशा भावनांनी करा की मी परमगुरूची शुश्रूषा करतो आहे. शुश्रूषा म्हणजे आई मुलाची करते त्याला शुश्रूषा म्हणतात. हॉस्पिटलमध्ये नर्स आपल्या रोग्याची सेवा करते त्याला शुश्रूषा म्हणतात. तुम्ही शब्द ऐकला असेल, काही हॉस्पिटलचं नाव शुश्रूषा असतं. शुश्रूषा मुंबईमध्ये शुश्रूषा, दादरला आहे शुश्रूषा हॉस्पिटल आहे. फार सुंदर शब्द आहे शुश्रूषा, म्हणजे सेवा. आई जशी आपल्या मुलाची लहान मुलाची सेवा करते, छोट्या बाळाची सेवा करते त्याला शुश्रूषा म्हणतात. तशी सेवा तुम्ही परमगुरूची करा. जे काही कराल तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही गुरुची सेवा करतात, परमगुरूची सेवा करतात. ठाकूरांचं काम आहे, रामकृष्णांचं काम आहे ते, असं समजून करा. तुमचं काम नाही आहे ते, तुम्ही सेवा करतात. तुम्ही सेवा म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात दास या भावाने करा. तुम्ही दास आहात, ते प्रभू आहे. दास भावाने करा म्हणजे परमगुरू भगवतः परमगुरू शुश्रूषा मया क्रियते इति. कर्मणी प्रयोग आहे बघा, कर्तरी प्रयोग पण नाही आहे. माझ्याकडून ती केली जाते, ते भाग्य आहे की नाही. मी करतो नाही, अहम नाही आहे तिथे. मया क्रियते तृतीया विभक्ती, माझ्याकडनं केली जाते, तिथेसुद्धा अहंकार नाही आहे. भगवंत माझ्याकडून ही सेवा करून घेतो आहे की नाही. आणि ह्या भावनेने तुम्ही, शंकराचार्य म्हटलं आहे की मामे वैश्यती संशय, तिथे मुक्ती मिळेल तुम्हाला. तुम्ही गुरुची सेवा जी कराल, जे काय कराल ती गुरुची सेवा असते. मग घरचं काम करा. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की दासी असते ती काय करते, काम करते, घरचं काम करते की नाही. तर ती घरचं काम करते, माझा बाळ, माझा गोविंदा, माझा राम असं म्हणते ती, आहे की नाही. ती घर सगळं आपलं समजते, त्या घरातली सगळी सदस्य स्वतःची समजतं. लहान मुलांना आपलं समजते, परंतु तिच्यामध्ये ते ज्ञान असतं. ते ज्ञान पक्कं असतं की हे माझं घर नाही, इथले कोणतेच माझं नाही आहे की नाही. त्याला श्रीरामकृष्णाने म्हटलं आहे की तिला जेव्हा कळतं की तिला जा, ती घेते. तिचा जो सगळी आसक्ती असते, ममत्व, ज्याला ममत्व गीतेत ममत्व म्हटलं आहे, ते ममत्व तिथल्या तिथे संपतं नाही. पण आपण काय करतो संसारात, काय करतो आपणच करतो. श्रीरामकृष्णांनी फार छान उदाहरण दिलेलं आहे की कोळी जाळं टाकतो आणि जाळं उघडं असतं. ज्या मार्गाने मासे जाळ्यात अटकतात त्याच मार्गाने बाहेर जाऊ शकतात ते. तो मार्ग उघडा असतो, बंद होतपर्यंत नाहीत, पण ते जात नाही. त्याने फार छान एक वाक्य फार छान आहे वचनामृतामध्ये. ते मासा जो असतो त्या जाळ्याला तोंडाने गच्च पकडून ठेवतो आणि समज सुरक्षित आहे. त्याला हे कळत नाही की कोळी जाळं तटावर घेणार आणि टोपल्यामध्ये पटापट भरणार मासे, म्हणजे मृत्यू. ब्रह्मज्ञान होता मृत्यू. ते शास्त्र म्हणतात महती विनष्टी, हा आपला फार मोठा विनाश आहे, फार मोठं नुकसान आहे. म्हणून हे ऋषी सांगतात, व्यास सांगतात, ऋषी सांगतात, अवतार पुरुष सांगतात, संत पुरुष सांगतात, सतत तेच सांगतात. ते सांगतात ते ऐकायला पाहिजे. बाकी त्यांचं ऐकू नका, तुमचं काही बिघडणार नाही. पण त्यांचं ऐकलं नाही तर तुमचं बिघडेल की नाही. कारण ते आपले खरे माता पिता आहेत की नाही, खरे आपले कल्याण करणारे आहेत. दुसरे कोण म्हणून म्हणतात, तुकाराम म्हणतात ना, तुका म्हणे हेची करा दृढचरण हरी धरा. हरीचे दृढचरण, हरीचे चरण नीट धरा, पक्के धरा आणि तुमचा 84चा फेरा चुकेल तुमच्या प्राणांचा. हा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे आपल्या वेदकर्त्यांनी, आपल्या शास्त्रकर्त्यांनी आणि ऋषींनी, मुनींनी. आणि ते खरोखरच खऱ्या अर्थाने आपले हितकर्ते आहेत, कल्याण करते आहेत. इतकं कशाला सांगावं लागतं, कारण काय हे वारंवार सांगायचे, कारण की आपण विसरतो की नाही. आपल्याला विस्मरणाचा शाप लागलेला आहे
आहे की नाही. आपण विसरतो, पुन्हा आपल्या कामाला लागतो, आहे की नाही. पुन्हा आपण करत होतो, मग पुन्हा ऐका, पुन्हा विसरा, पुन्हा ऐका, असं करता करता काय म्हणतात ते आपण म्हणतो की शेवटी आपल्याला काय, गीता जसं म्हणते की एषा ब्राह्मी, शेवटला 72 श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, फार सुंदर आहे. अर्जुना ही ब्राह्मी स्थिती आहे की नाही. म्हणजे तुम्ही जगात आहात, संसारात आहात, तुमचं शरीर संसारात आहे, परंतु तुमचं मन संसारात नाही. तुमच्या की नाही, आपण जगात वावरलो, जगातल्या सगळ्या गोष्टी गोळा केल्या, स्नेही गोळा केले, मित्र गोळा केले, नातेवाईक गोळा केले, जोडले, काही काही आपोआप आले, प्रवाहाने आले की नाही, परंतु आत कोणी नको, तुमच्या इथे नको, बाहेर. आपल्याला ते सांगतात की आत नको, म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की तुमच्या आत नको, बाहेर काही नाही. त्याला ते गुरुच आहे, ती ब्रह्मकृपा आहे. नैनाम प्रापी भविष्यती, ही जर आले तर तुम्हाला विमोह होणार नाही. स्थित्वास्याम अंतकालेपी, या ब्राह्मी स्थितीमध्ये तुम्ही जरी अंतकालेपी, अंतकाल म्हणजे शेवटचं क्षण, त्याला अंतकाल म्हणतात. अंतकाल म्हणजे शंकराचार्यांनी म्हटलं आहे शेवटचं, अंतिम वयसे अपी, तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर. दोन्ही अर्थ ठीक आहेत की नाही. ब्रह्मनिर्वाण रुच्छती प्राप्नोती, तुम्हाला हा निर्वाण शब्द वेदातला आहे, गीतेमधला आहे, बुद्ध साहित्यातला नाही आहे, त्यांनी तिथला घेतला आहे. बुद्धाने महापरिनिर्वाण वगैरे हा इथला शब्द आहे. निर्वाण शब्द फार सुंदर आहे. निर्वाण म्हणजे विझणं की नाही, दिवा विझतो की नाही. याचं कारण म्हणजे काय, कर्म संपली, कर्मफल संपलं, आज तुमचं कोणतंच कर्म नाही आहे की नाही. गीतेमधला 4थ्या अध्यायातला श्लोक फार सुंदर आहे. श्रेयात ज्ञानमय यज्ञात, श्रेयात द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वकर्मा अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. मला वाटतं 33वा श्लोक आहे की नाही. सगळ्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे, कारण सगळ्या कर्माचं फळ तिथे आपोआप भिजून जात, त्याला निर्वाण म्हटलेलं आहे. तर व्यासांची ही थोरवी, त्यांचे उपकार आपल्यावर अनंत आहेत आणि व्यास हे प्रतिनिधी आहेत, म्हणून व्यासपीठ म्हणतात. याला व्यासपीठ म्हणतात, जिथून बोलतो ना वक्ता याला व्यासपीठ म्हणतात. त्यांचे अनंत उपकार आहेत. ते उपकार आपण त्यांची वाणी, त्यांची शिकवणूक आपल्या जीवनात उतरवून ते आपण फेडू शकतो, आणि ते फेडायला पाहिजे. हे प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. आपण इथेच थांबूया. आता आरती होईल आहे, आणि आरतीनंतर प्रसाद घेऊन सगळेजण जा. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म शांति शांति शांति. श्री रामकृष्ण.